बीडच्या पूर्व भागातील सर्व नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. काय म्हणता येईल? लोकनेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीने या वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक लढत असताना आमच्या या भागामध्ये आमचे नेते काशीनाथ पाटील, माजी खासदार बलराम जाधव साहेब, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय राजेंद्र पाटील साहेब आणि आम्ही आमच्यावर एक जबाबदारी सोपवली होती की हे 7 प्रभाग आहेत, त्याच्यामध्ये 1, 8, 18, 19, 19 आणि 27 अशा एक 24 जागांच्या एक जबाबदारी दिली होती. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना आमचा फक्त 18 नंबरचा प्रभाग हा गेलेला आहे. त्याचा खूप दुःख आहे. 4 नगरसेवक आमचे, त्याच्याबरोबर माजी नगरसेवक आहेत, परंतु बाकी उर्वरित 20 जागा ह्या बहुजन विकास आघाडी, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, RDI, आठवले गट आणि समविचारी अनेक पक्ष, मित्र आणि बहुजन विकास आघाडीवर प्रेम करणारी सर्व मंडळी, सर्वसामान्य जनता असतील किंवा आमचे कार्यकर्ते यांच्या जोरावर ह्या सीट निवडून आणलेल्या आहेत. त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. पुढचं विकासाचं विजन कशा प्रकारे असेल? आम्ही आमदार असताना 2024मध्ये या वसई तालुक्यासाठी जे रस्ते आम्ही मंजूर शासनाकडे MSRDच्या माध्यमातून मंजूर केले होते, त्याच्यामध्ये बापाने वसई रस्ता आहे नायगाव मार्गे, त्याचप्रमाणे सातवेली ते वसई गाव, त्याचप्रमाणे वसई फाटा ते रेंज ऑफिस मार्गे वसई, सोपारा फाटा ते निर्मळ आणि विरार फाटा ते अर्नाळा, तसंच नायगाव ते बदापाडा आणि वर्धमान इंडस्ट्री ते गवळाईपाडा, त्याचप्रमाणे काही ओव्हरब्रिज जे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने वसंतपुरे आहे, कोलानीच्या इथे रेंज ऑफिसचं आहे, बाभोड आहे, नागपूर आहे, अलकापुरी आहे, असे अनेक ब्रिज आहेत. प्लस त्याचप्रमाणे जे आरोबे रेल्वेवर ब्रिज ते मंजूर केलेले आहेत. प्लस 2024ला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आम्ही मंजूर केलं, त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 25 कोटीचा निधी तेव्हा सतीश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिला आणि सांगितलं की तुम्ही त्यात जाऊन भूमिपूजन करा. हे काम रखडलेलं आहे. तर हे कामं दुर्दैवानं असं सांगावं असं वाटते की ही कामं मंजूर असताना सुद्धा या परिवर्तनाच्या नावाखाली मागे 3 आमदार या वसई तालुक्याला लागले, परंतु सातत्याने मेहनत काढताना किंवा कुठलाही पाहिजे त्यांना पुढे पुशअप करता आले नाही. तर हे जबाबदारी आता डायरेक्ट आम्ही आले आमच्याकडे आणि सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आता या प्रचारानिमित्त वसई तालुक्यामध्ये आले होते. त्यांनी सुद्धा सांगितलं वसईचा विकासाचा मॉडेल आहे आणि ते मुख्यमंत्री आपले अतिशय कर्तव्यदक्ष आहेत, विकासाला प्राधान्य देणारे असे मुख्यमंत्री आहेत. आम्ही आशा करतो की ही जी माझी मंजूर केलेली कामं त्याला तात्काळ पुढे सरकवण्यासाठी आम्हाला मदत करते. आम्ही निश्चित राज्याकडे जाऊन पाठपुरवठा करू आणि वसईच्या विकासासाठी जनतेने आम्हाला जे कौल दिलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि सगळी कामं आम्ही प्रामुख्याने करू एवढं आमचा विश्वास आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी तुमचा काय संदेश असेल? हे निवडून आले नगरसेवक आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्यामधून आम्ही कारण कुठलाही नगरसेवक हा जो झालेला आहे तो पूर्ण उपऱ्या नाही किंवा आयात केलेला नाही. हे आमचे 2 पिढ्या 3 पिढ्या कार्यरत असणारे कार्यकर्त्यांमधून हे कार्यकर्ते त्यांना नगरसेवकाची तिकीटं दिली गेली आणि त्याच्यामुळे आम्ही जे निवड केलेली आहे अनेक लोक इच्छुक होती या 24 जागांसाठी 240, परंतु शेवटी वसई तालुक्यामध्ये सर्व जाती धर्माचे विविध प्रांतातून आलेले लोक, महाराष्ट्राच्या भागातून आलेले लोक आहेत आणि सर्वांना प्रतिनिधित्व देण्याची भूमिका आप्पांची असते. जेणेकरून ह्या भागाचा विकास करताना सर्व समाजाला समाविष्ट करून घेणे गरजेचं असते आणि त्याप्रमाणे तिकीटाचं वाटप केलेलं आहे. आणि हे 240 उमेदवारांमधून 24 निवडणं हे तेवढं सोपं नव्हतं, तरीसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन काही थोडीफार नाराजी व्यक्त करत असताना सुद्धा त्यांनी त्यावेळी केली, परंतु जेव्हा तिकीट फायनल झालं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि विजयी उमेदवार निवडून आणले. माझं म्हणणं एवढंच आहे की आप्पांचं जे धोरण आहे बहुजन विकास आघाडी धोरण आहे विकासाचं, इथे राहणारे सर्वसामान्य गरीब जनता आहे. ह्या गरीब जनतेसाठी गरज आहे, रस्ते पाणी आहे, वीज आहे, नागरी सुविधा त्याच्यामध्ये आरोग्य सुविधा आहे, त्या साध्या साध्या ज्या गोष्टी आहेत
किंवा शासकीय योजनांचा जो काही त्यांना लाभ मिळाला पाहिजे त्या पद्धतीने घरोघरी जाऊन त्यांच्याशी समस्या निवारण कराव्या ते करतील असा माझा विश्वास आहे आणि ते त्यांनी करावं असं आमच्या विकास आघाडीच्या माध्यमातून या सर्व नगरसेवकांना सूचित करेल. आणि इकडे जेवढे तुम्हाला अडचण असेल तर ते निवडून आल्यानंतर आजच सगळे त्यांना कामं माहिती असतील असं नाही. म्हणजे प्रशासन समजायला वेळ लागतो. महानगरपालिकेचे अनेक विभाग आहेत, राज्य शासनाचे अनेक विभाग आहेत, त्या सगळ्या विभागाची त्यांनी माहिती घ्यावी आणि लोकांचा एक समज असतो निवडून दिलेला व्यक्ती हा सगळं त्याला माहिती असतं, परंतु त्यांना ह्या नगरसेवकांविषयी पहिले समजून घ्या आणि लोकांना कुठल्याही प्रकारे आलेलं उलट उत्तर देते. एखादा विषय जर समजला नसेल तर निश्चित त्याची माहिती घ्या, त्यांच्याकडून समजून घ्या आणि त्यांना नंतर सांगा की उत्तर आम्ही तुम्हाला देऊ, त्याचं पाठपुरावा करून तुम्हाला काम करून देऊ आम्ही. अशा प्रकारे त्यांनी काम करावं, निश्चित त्याने यश मिळेल. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते का हे आमची नगरसेविका प्राध्यापिका सिंग ही प्रभाग क्रमांक 8मधून निवडून आलेली आहे. वय वर्ष 23 आहे, एज्युकेटेड आहे आणि असं असताना बहुजन विकास आघाडीने अगदी सर्व वयोगटातल्या लोकांना नगरसेवकाची संधी दिलेली आहे. एक नवीन विजन बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून युवकांसाठी कसं राबवलं पाहिजे, युवकांचे चेहरे आले पाहिजे. राजकारण हे खूप सुंदर असं हे माध्यम आहे जनसेवेचं. प्रतिनिधित्व मिळत असताना लोकांमध्ये डायरेक्ट जाण्या संधीमध्ये प्रशासनाला अप्रोच होण्याची संधी मिळत असते. तर ही जेव्हा मंडळ आली या मंडळीची आणि खास करून प्राध्यापिका यांच्यावर अशी जबाबदारी की येणारे तरुण मुलं आहेत, शिकलेली मुलं शिक्षण घेतात, यांच्यावरती काही विजन घेऊन एक प्रोग्राम डायग्राम तयार करून बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून इम्प्लिमेंट कसं करता येईल याच्यासाठी आम्ही हिला संधी दिलेली आहे. अनेक तरुण वर्गांनी त्या थांबावं त्याच्यामध्ये घ्यावं असं मी तिला सांगेन आणि पुन्हा एकदा ह्या सगळ्या नगरसेवक हे देत असताना शुभेच्छा देत असताना चांगलं धमकीमध्ये राहून काम करावं पुढचं विकासाचं पुढचं पाऊल कसं असणार आहे, विकासाची वाटचाल कशी असणार? देखिए विकास के जैसा होते आ रहा है 35 साल से वैसा ही होगा, रुकने वाला नहीं है हमारा विकास. मॅडम काय वाटतं, कसा आनंद आहे? आनंद तर आहे मॅडम की एवढ्या भरघोस मतांनी लोकांना आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि आता जे पाड्याखेड्यात आम्ही डोर फिरलेले जे आहेत तर काही समस्या आहेत त्यांच्या त्या समस्या आम्ही पूर्णचा प्रयत्न आपण नेहमी म्हणतात की कार्यकर्ता आहे म्हणून टायगर अभी जिंदा आहे, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? निश्चित स्वरूपाने टायगर जिंदा आहे हे दाखवून दिलं लोकांना आता. आणि आपण बघितलं असेल मागच्या 1.5 वर्षामध्ये लोकांचं परिवर्तन, एक ही भूल कमल का फूल हा प्रकार 1.5 वर्षात लोकांच्या लक्षात आला आणि ती लोकांनी ती चूक लगेच सुधारून दिली. शेवटी तुम्ही परिवर्तनाच्या नावाखाली तर तुम्ही खड्ड्यात भरू शकत नसाल, तिथून तुमची सुरुवात आहे, तर बाकी तुम्ही विकास काय केला? म्हणजे आमचे गणपती खड्ड्यात गेले, आमची दिवाळी खड्ड्यात गेली, आमची नवरात्री खड्ड्यात गेली, फक्त लोक खड्ड्यात जाऊन मरायची बाकी राहिली. इतकी वाईट परिस्थिती होती आणि म्हणून लोकांना कळलं का आम्ही झाली चुकी केली परिवर्तन नावाखाली आणि चुकीच्या लोकांना निवडून दिलं आणि त्याची परिणिती म्हणून आज आपण बघितलं असेल या एवढ्या या लाटेमध्ये आपण बघितलं पूर्ण महाराष्ट्रभर काय परिस्थिती चाललेली आहे. कुठेच थारा लागत नाही, परंतु टायगर अभी जिंदा है हे दाखवून दिलं आणि हा भरघोस यश इथे आलेला आहे आणि येणारा काळ हा बहुजन विकास आघाडीच असेल आणि लोकनेते उद्धव ठाकरेंचं जे नेतृत्व आहे ते सर्व तालुक्यांनी मान्य केले, जिल्ह्यांनी मान्य केले आणि येणारा काळ हा आमचाच असेल हे आज तुम्हाला सर्वांना या विजयातून दिसून आले. आप्पांवर जो जनतेने पूर्ण विश्वास दाखवलेला आहे आणि आप्पांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो साजरी करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. जनतेच्या माध्यमातून जी काय आहे आप्पांच्या मार्गदर्शनाखाली जी काही कामं आहेत त्या पूर्ण दिवस आम्ही 100% केलेलं आहे. जे आम्ही त्यांच्यामध्ये सांगितलेलं आहे जी कामं आहेत ती पूर्ण झालेली आहे तरी पण आता हे जे वोटिंग झाले तर बोगस मतदान पण बऱ्यापैकी झालेलं आहे, हे आजच्या निदर्शनास आले. तर मग काय वाटतं याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांचा टक्का वाढला असला? निश्चित स्वरूपानं मी असं तर म्हणेन तर पहिला EVMचं थोडं थँक्यू पण म्हणेन. थँक्यू याच्यासाठी म्हणेन थोडीफार इमानदारी दाखवली तर आमचं काही खरं नव्हतं. त्या मशीन चुकून
चांगल्या मशीन इथे आल्या म्हणून भरघोस यश आलं असं मी म्हणेन. नाहीतर हे काही खरं नाही आहे. कसं पाडायचं कसं आता तुम्ही बघितलं असेल या मतदार यादीतले लोक म्हणजे कामणचा माणूस असेल त्याला चिंचोटीला टाकलं, चिंचोटीला माणूस असेल त्याला दुचंद्राला टाकलं, दुचंद्राचा माणूस असेल त्याला पूर्वेला टाकलं. अशा प्रकारे कन्फ्यूज करून टाकलं मतदारांना तर जेणेकरून तो पोटला नाही पाहिजे. कधी 100 असतील 50 असतील अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते षडयंत्र रचलं आणि हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमच्याकडे कार्यकर्त्याची पोच आहे. कार्यकर्त्यांची पोच आहे. कार्यकर्ता पेटून उठला हे आम्हाला सगळं थांबवलं पाहिजे म्हणून आणि कार्यकर्त्यांनी हा विजय मिळवला आहे. बोगस मतदान करण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी झाला. गुजरातच्या गाड्या फिरत होत्या, राजस्थानच्या गाड्या फिरत होत्या. आम्ही ते सगळं बघितलं आणि प्रत्येक केंद्रावर जाऊन आम्ही सांगितलं का बोगस मतदान होते लक्षात ठेवा, होऊ नये म्हणून पूर्ण टीम आम्ही तिकडे कामी लावली. म्हणजे मी आणि कन्हैया भोईर आम्ही प्रत्येक शाळेत प्रत्येक रूममध्ये जाऊन इथल्या प्रिसाइडिंग ऑफिसरला इथल्या आरोला आम्ही सांगितलं का इथे बोगस मतदान चालू आहे त्याची काळजी घ्या. आणि अशा प्रकारे आम्ही सर्व यंत्रणा कामाला लावली आणि त्यांना मी अंकुश लावला. पण एक मी थँक्यू याच्यासाठी बोलतो का पेट्या बऱ्याबर आल्या कारण आमचं यश आहे. नंतर आमचं काय खरं नव्हतं कारण हे कोणत्याही थराला जाऊन निवडणूक विजय मिळवण्यासाठी काही करू शकतात परंतु चाललं नाही. परमेश्वर आमच्या पाठीशी आहे, सच्चाई आमच्या पाठीशी आहे, काम आमच्या पाठीशी आहे. धन्यवाद.